तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। दाऊदपूर शाळेची दुर्दशा, ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष। जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा गड ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या दाऊदपूर या छोट्याशा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अवस्था चिंताजनक आहे। या शाळेत एकाच शिक्षकावर 21 मुलांचा भार असून इयत्ता 1ली ते 5वी पर्यंतचे वर्ग चालवले जातात। स्थानिक आदिवासींनी या परिस्थितीबाबत संताप व्यक्त केला असून शासन आणि ग्रामपंचायतीकडे त्वरित कारवाईची मागणी केली आहे। धानोरा येथील या शाळेला बाटा सिंग यांनी स्वतःच्या जमिनीचा तुकडा दान करून शाळा उभारली होती। आजही त्या जागेवरच शाळा आहे, मात्र शासनाने शाळेची देखभाल, रंगरंगोटी, वॉल कंपाऊंड बांधकाम याबाबत कोणतीही पावले उचललेली नाहीत। मुलांच्या सुरक्षेचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे। ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पायाभूत सुविधांचा हास। गावकऱ्यांच्या मते 2 वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीमार्फत सिमेंट रस्ता करण्यात आला होता, पण फक्त एका महिन्यात तो रस्ता तुटल्याने गावात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले। या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे आरोप स्थानिकांकडून होत आहेत। त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजाबद्दल नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे। शाळेच्या पटांगणात मुलांना खेळण्यासाठी योग्य जागा नाही, तसेच शौचालय, स्वच्छ पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत सोयी सुविधांचा मोठा अभाव आहे। पालकांच्या मते या परिस्थितीत मुलांचे शैक्षणिक व मानसिक विकासावर विपरीत परिणाम होतो आहे। स्थानिकांनी ग्रामपंचायतीकडे व जिल्हा परिषदेकडे वारंवार तक्रारी केल्या असूनही अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली नाही। यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावत असून अनेक पालक आपल्या मुलांना इतर गावांतील शाळांमध्ये पाठवण्याचा विचार करत आहेत। आदिवासी नागरिकांनी शासनाकडे त्वरित लक्ष घालण्याची मागणी केली आहे। शाळेच्या इमारतीची दुरुस्ती, वॉल कंपाऊंड बांधणे, पटांगणाचा विकास तसेच गावातील रस्त्यांची पुनर्बांधणी यांसाठी निधी मंजूर करून तात्काळ कामे हाती घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे। धानोरा गड ग्रामपंचायत प्रशासनाने या बाबतीत तात्काळ कारवाई करून मुलांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि गावातील पायाभूत सुविधा पुनर्संचयित करण्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। अन्यथा शैक्षणिक व सामाजिक विकासावर मोठे संकट येऊ शकते। जळगाव उन्नती न्यूज चॅनल करिता विशेष प्रतिनिधी। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज।